महायुतीचा जागा वाटपासंदर्भात भाजपची कोंडी करण्याचे शिंदे आणि अजितदादांचे प्रयत्न कुठेतरी दिसतात। कारण की स्ट्राइक रेटच्या आधारे 100 जागांसाठी शिंदेंची शिवसेना आता आग्रही दिसतेय। 100 जागांच्या खाली येणार नाही अशी माहिती अनौपचारिक गप्पांमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 80 ते 90 जागांची मागणी होताना पाहायला मिळते। दरम्यान भाजपा विधानसभेच्या 150-160 जागांसाठी दुसरीकडे आग्रही आहे। शिंदेंच्या सेनेचा गद्दारी आणि लूटमारीच्या बाबतीत स्ट्राइक रेट जास्त आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। काही नसलं तर कसं लोकसभेला आपण 10 ते 12 जागांची मागणी केली होती। ते जे आहेत ते आमचं जे पॉलिट ब्युरो म्हणा किंवा आमचे जे कारभारी आहे ते अजितदादा पवार ते प्रफुल्ल पटेल ते चर्चा करत असतात। त्यांना माहिती असते आता कुठपर्यंत ती चर्चा आली। मी काय ते चर्चेमध्ये काही जास्त लक्ष घालत नाही। त्याने मला काही सांगितलं नाही काय, पण मला 80-90 जागा त्यांनी मागितलेल्या आहेत। जिथपर्यंत मी आणि अजितदादा, एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी या विषयावर बसलो होतो, मला अभिनंदन करायचं आहे तिन्ही नेत्यांचं। या तिन्ही नेत्यांनी हा एक आग्रह केला होता, 80-90 नाही, 160-170 नाही किंवा कुठल्या आकड्यावर जायचं नाही। एकच आकडा जिंकण्याकरता लढायचा आहे। जिथे अजितदादा जिंकेल तिथे अजितदादाचा आग्रह आम्ही मान्य करू, जिथे एकनाथ शिंदे जिंकेल त्यांचा आग्रह मान्य करू, आणि जिथे आम्ही जिंकतोय त्या ठिकाणी ते आग्रह मान्य करतील। हाच महायुतीचा फॉर्म्युला आहे। त्यांचा कसला स्ट्राइक रेट आहे? स्ट्राइक रेटच्या गोष्टी कराल तर तुमचा काय स्ट्राइक रेट आहे? हा, तुमचा स्ट्राइक रेट गद्दारीच्या बाबतीमध्ये फार मोठा आहे, लुटमारीच्या बाबतीमध्ये स्ट्राइक रेट तुमचा खूप मोठा आहे, भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुमचा स्ट्राइक रेट मोठा आहे, खोटं बोलण्याच्या बाबतीत तुमचा स्ट्राइक रेट मोठा आहे, कामाच्या बाबतीत तुमचा काय स्ट्राइक रेट आहे? तुम्हाला माहिती आहे का, लाडकी बहीण योजना इकडे मोठे ढोल वाजवत आहेत, इथे ढोल वाजवत आहेत, लाडकी बहीण योजना या लाडली बहिणा योजना।